नमस्कार ट्रेडर्स. आपण 27 जानेवारीसाठी निफ्टीचा व्ह्यू बघणार आहे. निफ्टीमध्ये जर बघाल तर माझ्या दृष्टिकोनातनं सगळ्यात महत्त्वाची लेवल जी आत्ता आहे ती म्हणजे परवाचा लो जो लागलेला होता 22,976. जोपर्यंत 22,976 इंटॅक्ट आहे तोपर्यंत मी मार्केटमध्ये पुट साईडला जाणार नाही. 22,976ला जर ब्रेकडाऊन मिळाला चांगला तर मात्र मी मग 22,850साठी ट्राय करणार. पण महत्त्वाचं आहे की मार्केट गॅपअप होते की गॅप डाऊन आपण बघूया, म्हणजे ॲनालिसिस करूया त्या संदर्भात. समजा पहिल्यांदा आपण विचार करूया, मार्केट फ्लॅट ओपन झालं म्हणजे आहे इथंच साधारण 23,050 ते 23,080-90च्या आसपास ओपन झालं आणि फ्लॅट ओपन होऊन इथं 23,050च्या आसपास एखादी ग्रीन कॅन्डल त्यानं बनवली तर मी 23,040चा स्टॉप लॉस टाकणार, 23,030चा स्टॉप लॉस टाकणार आणि 23,175चं पहिलं टार्गेट असेल ते क्रॉस केलं तर 23,300 दुसरं टार्गेट असेल. ही माझी 2 टार्गेट असणार. समजा मार्केट ओपन झालं फ्लॅट आणि तिथनं खाली आलं आणि 23,020 23,000पर्यंत आलं आणि तिथं एखादी ग्रीन कॅन्डल बनवली तर माझा जो स्टॉप लॉस असेल तो 23,976 मग मोठा असेल. 23,976 म्हणजे परवाचा जो लो लागला होता तो स्टॉप लॉस असणार. त्याच्या खाली जर एक 5 मिनिटाची कॅन्डल रेड झाली तर मी त्या ट्रेडमधून बाहेर पडणार आणि मग मी पुट साईडला बसणार. पण पहिल्यांदा मी बाय साईडचाच ट्रेड घेणार, म्हणजे कॉल साईडचा घेणार. तर या ठिकाणी जर बघाल तुम्ही 23,040 ते 23,000 हा स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. ह्याच्यामध्ये कुठेही ग्रीन कॅन्डल मिळाली मला तर त्याच्या लोचा स्टॉप लॉस किंवा 22,976 जो परवा लो लागलेला आहे त्याचा स्टॉप लॉस लावून मी 23,175 आणि 23,300साठी ट्राय करणार. हा झाला फ्लॅटचा विषय. समजा गॅपअप झालं 23,175ची इथं गॅपअप झालं आणि तिथं एखादी रेड कॅन्डल मिळाली मला. समजा 23,175ची इथं गॅपअप झालं आणि तिथं एखादी रेड कॅन्डल मिळाली मला तर मी एखाद्या पुढचा त्या कॅन्डलचा स्टॉप लॉस हायचा लावून पुन्हा 23,100 ते 23,080पर्यंतच्या टार्गेटसाठी बसेल. पण शक्यतो हा ट्रेड तितका चांगला नाही आहे 23,175च्या इथं रेड कॅन्डल मिळाला तर, कारण पॉईंट्स फार मिळत नाही आहेत. त्यामुळं काही ट्रेड न करणं चांगलं. चांगला ट्रेड कुठला तर मगाशी मी सांगितला तो 23,000 ते 23,040च्या इथं ग्रीन कॅन्डल मिळाली त्याच्या लोचा स्टॉप लॉस किंवा 22,976चा स्टॉप लॉस लावून 22,175 आणि तो क्रॉस केला तर 22,300पर्यंतचे टार्गेट. दुसरा ट्रेड समजा गॅपअप झालं आणि गॅपअप इथं 22,300च्या आसपास झालं. आता 22,300 ही लेवल इथं इम्पॉर्टंट आहे. समजा 22,300च्या इथं एक 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल झाली म्हणजे 300च्या वर ती टिकली. पहिल्या 5 मिनिटात झालं तर मी काय करणार नाही, एक 5-10 मिनटं 15 मिनटं ती वर जाऊन पुन्हा खाली जेव्हा येईल तेव्हा तिथून पुन्हा जेव्हा रिव्हर्स होईल त्यावेळेला मी बाय करणार. पहिल्या 5 मिनिटातच जर ब्रेकआउट मिळाला तर मी लगेच गडबड करणार नाही. एक पुढची 10-15 मिनिटं वाट बघणार. तिथे एखादी रेड कॅन्डल जेव्हा मिळेल मला रिट्रेसमेंट तर रिट्रेसमेंटला मी बाय करेन. तर 22,300च्या वर जर मार्केट सस्टेन झालं तर मग मात्र आपलं परवाचं टार्गेट जे राहिलेलं आहे 23,300च्या वर जर मार्केट सस्टेन झालं तर मी 22,300 चुकून जर म्हटलं असेल तर ते 23,300 घ्या बरं का. 23,300च्या वर जर मार्केट सस्टेन झालं तर 23,420 हे आपलं एक राहिलेलं टार्गेट त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. त्यामुळं गॅपअप झालं आणि 23,300च्या इथं जर रेड कॅन्डल मिळाली म्हणजे ही बघा इथं वर गेलं इथं आणि इथून असं पुन्हा खाली आलं इथं 23,300 इथं रेड कॅन्डल चांगली रेड कॅन्डल मिळाली तर त्या हायचं स्टॉप लॉस लावून मी नक्की एक पुढचा ट्रेड घेईन, ट्राय करेन. मग त्यावेळी माझी टार्गेट पुन्हा 23,175 आणि 23,100पर्यंत असू शकतं. पण हे मार्केटनं बऱ्याच वेळा केलेलं आहे त्यामुळे खाली येण्याची शक्यता मार्केट मला दिसत नाही आहे. त्यातून मार्केट काही करू शकतं. एकदमच गॅपडाऊन ओपन झालं आणि 22,976 परवाचा जो लो होता तो त्यानं तोडला आणि त्याच्या खाली गेलं तर मग मार्केट 22,850पर्यंत येऊ शकते मी आधीच सांगितलेलं आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो 23,300 ही लेवल आपल्याला लेवल ज्या लक्षात ठेवायच्या. आता या लेवल जे आहे मी सांगतो
त्यावेळेला तुम्ही ते 300 म्हणजे 300च घेऊन चालत नाही. म्हणजे परवा मी एक लेवलमध्ये सांगितली होती 23,270. तर 23,270च्या खाली मार्केट आलं ना, पण 5 मिनिटाची कॅन्डल त्याच्या खाली क्लोज नाही झाली. हे थोडंसं बारकाईनं बघायला पाहिजे. कॅन्डल कशा क्लोज, कॅन्डलशी तुम्ही बोललं पाहिजे, कळलं पाहिजे तुम्हाला कॅन्डल की बाबा ती कॅन्डल जी आहे ती कशी बनलेली आहे, ती दोजी आहे का काय आहे, त्या एरिया आपण जी लेवल सांगतोय त्या लेवलच्या ठिकाणी ती कॅन्डल कशी बनली आहे याला जास्त इम्पॉर्टन्स आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आता हे रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि टाकतोयही, पण रिस्पॉन्स म्हणावा तसा काय मला मिळत नाही आहे. जर समजा चांगला रिस्पॉन्स मिळत राहिला तरच मी हे व्हिडिओ कंटिन्यू करणार, अन्यथा मला काही म्हणजे पुढं जाण्यात इंटरेस्ट नाही आहे. कारण आत्ता एवढे व्हिडिओ टाकूनसुद्धा आणि बऱ्यापैकी ॲनालिसिस माझं योग्य आलेलं आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये चेक करू शकता, लेवल पण माझ्या बरोबर येतात. हां, चुकण्याची पूर्ण अधिकार चुकण्याचे माझ्याकडे आहेत, मी चुकू शकतो. मी काय 100% बरोबर आहे असं माझं म्हणणं अजिबात नाही आणि ते कुणीच असू शकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मी माझ्या परीनं ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करतो आहे. अजूनही मला जे जे काही मार्केटच्या अनुभवावरनं माझ्या कळलेलं आहे मार्केटमधल्या गोष्टी त्या मी इथून पुढं सांगण्याचा प्रयत्न करणार. काही इंडिकेटर्स असतील किंवा माझं लॉजिक याच्या पाठीमागचं काय असेल हे सर्व माझी सांगण्याची इच्छा आहे. पण त्याच्यासाठी माझे सबस्क्रायबर्स आणि लाईक वाढले पाहिजेत. तुम्ही जे लोक हे बघता आहात, तुम्हाला आवडतंय, खाली कॉमेंट्स करा, आवडतंय नाही आवडतंय, आणि जास्तीत जास्त लोकांना हे शेअर करा चॅनल, तरच हे चॅनल जास्तीत जास्त जणांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचा त्यांनाही फायदा होईल आणि मलाही प्रोत्साहन मिळेल. तर माझी विनंती आहे सर्वांनी हे चॅनल जास्तीत जणांना शेअर करावं. आता बघूया आपण 23,300. मग 23,300 ही लेवल लक्षात ठेवायची सगळ्यात महत्त्वाची, आणि खालची 23,000. दोनच लेवल, तशी 23,175 फार स्ट्रॉंग लेवल नाही आहे. 23,300 आणि 23,000 या दोन लेवल लक्षात ठेवा. 23,300च्या जवळपासून ग्रीन कॅन्डल झाली, कॉल बाय करायचा. 23,300च्या जवळपासून रेड कॅन्डल झाली, पुट बाय करायचा. 23,000 तुटून 22,976 तुटला, 22,850साठी बसायचं. 23,300 क्रॉस करून 23,320च्या वर चालला तर 23,420साठी ट्राय करायचा. इतकंच निफ्टीमध्ये आहे हे सोमवारसाठी. आपण विकली ॲनालिसिस आता बँक निफ्टी, निफ्टी आणि फिन निफ्टी पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. तो मी आज संध्याकाळी अपलोड करतो किंवा रात्री उशिरा. अजून एक सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. हा व्हिडिओ मी फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघून आपण जर एखादा ट्रेड घेतला आणि त्यात आपल्याला फायदा किंवा नुकसान झाले तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही. आपण आपली सत्सद विवेकबुद्धी वापरावी, आपल्या फायनान्शियल कन्सल्टंटशी संपर्क करावा आणि मगच हा ट्रेड घ्यावा किंवा कुठलाही ट्रेड घ्यावा, ही नम्र विनंती. धन्यवाद.